कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नात्याचं नाव काय होतं? नात्याचं नाव काय होतं? नात्याला त्या गाव कुठे ठाऊक होतं? हातात हात दिला मैत्रीचा, त्या मैत्रीला कुठे जायचं काय माहिती होतं? ना स्वार्थ त्या नात्यात, पण सावरलं या नात्याने जर कधी आलो गोत्यात। ना स्वार्थ त्या नात्यात, पण सावरलं या नात्याने जर आलो कधी गोत्यात। हेवा दावा राग रुसवा सगळा होता मेळ भावनांचा। हेवा दावा राग रुसवा सगळा होता मेळ भावनांचा। रंगला खेळ अचानक मैत्रीकडून आपला 7 जन्मांचा। ना कुठला स्वार्थ, ना भेट वस्तूंचा भडीमार। काय आजी? ना कुठली वचन, ना कुठला करार। नात्याला ह्या कुठे जायचं अजून काही कळत नाही। नात्याला या कुठे जायचं अजून काही कळत नाही। घट्ट असलं तरी या नात्याला नाव काय अजून देता येत नाही। वाह वाह शुभ वाह, एक नंबर, एक कमाल, मस्त, वाह वाह वाह। एकदम भारी आचू। हे असं वाटतं मला तुझ्याबद्दल। एवढं काय त्यात? कविताच तर वाचून दाखवली। अगं पण ही कविता तुझ्या या गिफ्ट पेक्षा लई महाग आहे, त्याची किंमत नाही होणार। ही कविता कुठल्याही दागिन्यांपेक्षा मला खूप मोठं सुख देऊन गेली। ते तुलाही नाही सांगता येणार। पण दिवस की तुम्ही दोघी मला काही प्रश्न विचारणार आहात? कसं आहे ना दिव्या, शिवानीच्या सासरची मंडळी आज इथे येत आहे। मग आणि मला असं वाटतं तू त्यांच्या समोर न आलेलंच चांगलं हाय। मग तुमचं काय म्हणणं आहे? मी माझ्याच घरातून बाहेर जाऊ? अगं म्हणजे तसं नाही म्हणायचंय ग, एक 3-4 तासासाठी आपलं जरा बाहेर गेलीस तर बरं होईल ग। हे असं आहे तुमचं, एका मुलीच्या सासरच्यांना खुश करायला तुम्ही दुसऱ्या जावयाला बाहेर काढताय। हा कुठला न्याय आहे? ही वेळ सुद्धा तुझ्याचमुळे आली आहे ना? ह्या बघ दिव्या, अगं तसं म्हणायचं नाही ग आमासने, पण या बघ ती माणसं आली आणि उगाच काय बाय बोलली तर कशाला वाद पाहिजेत ग? होय का नाही सांग? नाही म्हणजे चूक आपलीच आहे का नाही? आपण बोलू शकत नाही का नाही म्हणून? भैयाजी तिच्या सासरचे येत आहेत ना, मग तो त्यांचा प्रश्न आहे की नाही? दिव्या तू उगाच विषय वाढवू नकोस। तुम्ही काय बोलताय त्याचं भान आहे तुम्हाला? ऐका ना एक मिनिट, आता तू काय शिकवणार आहेस? ऐक ना, म्हणजे आज माझ्या घरचे येत आहेत, तू थोडा वेळ राहशील का बाहेर? म्हणजे काही तासांचाच प्रश्न आहे। प्लीज दिव्या, माझ्यासाठी एवढं कर ना। माझं गुणी बाळते, ह्या बघ दिव्या, अगं मोठं होण्याची संधी आता चालून आली आहे तुझ्या मोर, त्याचा फायदा की करून। हा आजी, आम्ही सगळे बसलोय आणि तुम्ही उभ्या आहात, ऑड वाटतंय जरा, बसा ना तुम्ही पण। अहो असं काही नाही, अहो तुम्ही आमच्या घरचे पाहुणे आहेत, पाहुण्याने आधी बसायचं असतंय का नाही? पण तुम्हाला खरं सांगू का भाऊ, तुम्ही समधी आलात का नाही, लय आनंद झालाय बघा।
अजून कोणी आलं नाहीये का? अजून कोण आता? आणि तुमचे इतर पाहुणे? नाही, आम्ही एवढेच. नाही का? लपवा लपवा, कितीही लपवा, पण मी सगळं पितळ उघडं पाडणारच. भाऊ, तुम्हाला सांगू, तुम्हाला का नाही आमच्या इथली मिरवणूक गणपतीची लय आवडेल बघा. लय मज्जा येते. हो, तीच बघायला तर आलोय. काय आहे, शिवाकडून आम्ही सगळे ऐकतच असतो की इथे किती छान उत्सव आणि सण साजरे होतात. ते आज बघायलाही मिळेल. हो हो, खूपच मज्जा येईल. हो ताई, हे तू बोलतेस? हो का? मी काही चांगलं बोलूच शकत नाही असं वाटतंय का तुला? तसं नाही, मग तू एवढं बोलते सांग. नाही, असा समजच झालाय तुमचा सगळ्यांचा. नाही नाही, किट्टू डार्लिंग खरंच बोलतेय. ती खूपच एक्साइटेड आहे इथली मिरवणूक बघायला. कालपासून सारखं तेच धरून चाललंय तिचं. होय काय? थांब काका, दे इकडे. शिवा, ते पण द्या. कशाला? ते काय, ती बा आली. दे. दे इकडे शिवा. दे इकडे. अरे नको, राहू दे. अगं मी ठेवतो. अरे दे ना, मी घेऊन जाते. दे इकडे. शिवा. आजी, अहो करू दे जरा काम. घरच्यासारखंच तर आहे. आणि आजी, तो तुमच्या नातवासारखा आहे. अहो भाऊ, असं नाही. आमच्या घरचे जावई येते, मग तेच कसं काय काम सांगायचं. पण खरं सांगू का भाऊ, पोरग का नाही लय गोड आहे बघा. अहो, इथं आल्यापासनं नातू आणि मुलगा ही दोन्ही कर्तव्य एकदम इतकं झकासपणे करतायत का नाही. लय गोड आहे माझं लेकरू. तू दे, मी घेऊन जाते. नाही रे बाबा, देच नाही. आले. बघतीयस नाही, आशूला कशी सगळी कामं करायला लागतात इथे. आणि वर काय म्हणतात, त्याला आवडतं हे सगळं करायला. घरी कधी केलीत का ग त्याने अशी कामं? पण इथे येऊन त्याला हे सगळं करायला लागतं. आई, येतेस का जरा? आले आले आले. आतल्या खोलीत अजून कोणीतरी आहे असं वाटतंय मला. खोलीत कोण असणार आहे? कोण नाही. आवाज ऐकल्यासारखं वाटलं. होय काय? भात झाला असेल. हा, ताई ओकेच ना तू? कुठेही दिव्या दिसत का नाहीये? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.